मैसे पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती उदकावरी वह्या रक्षोनी कोरड्या दाखवणे रोगड्या विश्वजना नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती निळामने ती संगेची तार निळामने ती संगेची तार दीन उद्धरणे नवनपूर्ण नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती मोविठ्ठलाराजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण यांची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुजतेज स्मृती प्रदेश विधिंद्रादिदेव सदा तुर्यमानं समाधिस्फूर्ति नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष चालू दास पायाचा राजयोगी ब्रह्मज्ञानी वस्ती केली विठ्ठलासी शरणांगती चरणी जागा मागितली चरणी जागा मागितली चरणाखाली घेऊन समाधी अवतार सत्वलीला नमस्कार माझा श्री सद्गुरु भगवान बाबाला सद्गुरु भगवान बाबाला शरण शरणागत
सहस्रामुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. सर्व ऐकणारे भावी भक्त ज्ञानवंत गुणवंत पुण्यवंत सर्वांचे चरणी साष्टांग वेळ्या वगळ्या शब्दामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वाची माऊली वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचे स्पष्ट शिष्य निळोबाराय यांचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे. त्याच्यावर बोलता येईनच अशी माझी गॅरंटी नाही. माझ्याकडे योग्यता पात्रता अधिकार जपशक्ती तपशक्ती काही सुद्धा नाही. तरी सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जीवावर बोलण्याचा प्रयत्न करीत आज राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न संत देवात उपमा तेवढ्या कमी असे महान भगवत भक्त यांची 129वी जयंती महाराष्ट्रातच नाही आंध्रा तामिळ राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यात मला वाटतं असं एक गाव नसेल की बाबाची जयंती आणि पुण्यतिथी साजरी न करणार. त्यांचे उपकार तेवढे आहेत आणि माणूस कोणाचे बी अशा पुण्यतिथ्या जयंत्या करायला काढी का ते स्वतःच्या वडिलाची पुण्यतिथी घालणार ना आपण असे बरेच आहेत. आपण घालत असतो इथं बसणारे पण बरेच लोक आहेत स्वतःच्या वडिलाची पुण्यतिथी आहे जा गेलं झालं विशेष का एकदा वर्ष सर घातलं ते बिगर कीर्तनाचं लय वागायचं असले लय पण ह्यांचे उपकार आहेत. किती उपकार आहेत केले उपकार सांगू संतांनी संतावर संतांनी देवावर आणि संतांनी जीवावर केले उपकार सांगू काय गुणवान असले का हा 5 वर्ष सुरू नाही पता एक आशीर्वाद द्यायला तुमच्या तावडी इतकं तुम्ही सहकार्य केलं काय करता तुम्ही मला पाहिजे पोटाला कधी बाबाचं चरित्र म्हणलं 7 दिवस मी 7 दिवस
कवर देतो अरे उपकार आहे बाप न करी ऐसी माय मायबाप उपकार करतात आपल्यावर मायबाप पण मायबाप फायद्यासाठी पाळतात फायद्यासाठी सांगतात मायबाप पाळती लोभा कारणे सांभाळती बरोबर त्याने आपल्याला भविष्यात सांभाळावा मायबापाचा विचार असते हे मोठं करावा चांगलं व्हावा आणि ह्या म्हाताऱ्यापणे आपल्याला सांभाळावा आपल्या अपेक्षा फेर आहे जेवढं लेकरू मोठं करतात तेवढं आपल्याला सांभाळणार नाही पण संत एक असे तुम्ही संत माय मानवावर नाही अभंगात पुढे पुढे निघन माणसावर केले याच्यात नवलच नाही हो मुख्या प्राण्यावर ज्याला बोलता येत नाही जड जीवावर सुद्धा उपकार आमच्या तुकोबाऱ्याला तर सणाचा सुद्धा आला नाही सांगता येत नाही अनिर्वाच्य शब्द येतो त्याचं मापच करता येत नाही काय सांगू आता संतांचे उपकार काय झालं तुकोबारायचे निघणे श्रीमंत सासरवाडी श्रीमंत सगळे पाहुणे रावळे सगळे श्रीमंत हे बी श्रीमंतच होते हो तुकोबाराय श्रीमंतच होते श्रीमंताचे श्रीमंताचे श्रीमंत झालं पण यांना देवदेवाचं नाव लागला
कुणाला तुकोबारायला. आणि देवदेवाचा नाद लागल्यावर त्या माणसाला पैशाची आशा नसावा नव्हती. आता आमचं कसं आहे, वरून देवदेव आहे, आपण पाकिट आहे वरून. मी म्हणलं आबा तुमच्यात मला याला पुरवडत नाही, बरं तुम्ही निवडत माझी कमी किंमत करायला लागला. आमचं असतंय बघा. मी काही कोणाच्या ठिकाणी निंदा करणारा माणूस नाही. मी माझ्या असं समर्थ माझ्या मागास माऊली दादाचा शिष्य आहे. त्याच्यामुळे बघा माऊली दादाने कोणाची टीका टिप्पणी असं करायचं नाही. पण काय बुडते हे येतो कळवला 50,000 रुपये देऊन तुम्हाला राहणार तरी पांडुरंगाची भक्तीच करा म्हणणार, मुखात देवाचं नावच घ्या म्हणणार आणि तुम्ही सदाचारानं जीवन जगा. त्याच्यापेक्षा तिसरं काय सांगू शकत नाही. तुकोबारायचे सगळेच पाहुणे रावले श्रीमंत यांनी थोडी परपंचाचं गैरसमज झालेलं ना. करता माणूस परपंचाकडे लक्ष नाही दिल्यावर परपंच कुणाचा खर्च होतो किंवा परपंचामध्ये एखादा करता माणूसच व्यसनी गेला, अगर काहीतरी त्याला नाद लागला तर परपंचाचं वाटोळं व्हायला टाइम लागत नाही. पण आम्हाला व्यसन नाही ना, आम्हा हरीचे व्यसन. आम्हाला व्यसन काय आहे देवाचं. आता हे व्यसनच आहे की सगळे काम सोडा उघड फेका, हे व्यसन आहे, कर्मच नाही. हो माझ्या जीवीची पंढरपुरात पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे. सगळे पाहुणे आले मले महाराज तुम्ही आता काय झालंय देवदेवाला लागला, पण कमीत कमी लेकरा बाळावर बायकोचा तरी विचार करा ना. तुम्ही 8-8 दिवस जातात डोंगरावर बसतात, त्या डोंगरावर बघायला गेले की तिसऱ्या डोंगरावर जातात, तिसऱ्यावर बघायला गेले की दुसऱ्यावर जातात. काहीतरी लेकरा बाळावर उपकार करा. ते म्हणजे आपण असं नाही राहिलं. तुका म्हणे आता उरलो मी उसरू नका काही, आता मला काही करण्याची नाही. देव माझा एकदम सुंदर सृष्टी नाही, पण तुमच्या हिशोबानं व्यवस्थित करा. मी काय म्हणणार नाही. आणि त्या तुकोबारायांचा शिष्य वैराग्यवान माणसाच्या संगतीला माणसं लागलेले वैराग्यवान असणार ना. संगत ज्याची त्याच्या आवडीनुसार लागते. बघा मला जी आवड आहे माझ्या आवडीचीच माझ्या संग येणार. माझ्या मी कीर्तनाला निघालो का पत्ते खाणं माझ्या संगीत कसे येते नाही ना. हरणाला हरणाचीच आवड असते, हत्तीला हत्तीचीच आवड असते, गाढवाला बस ते काय वाघाच्या संगतीला झाले. तुकोबाराच्या सानिध्यात राहिलेले निळोबार आहे. कमीत कमी त्यांच्या अर्ध्यापटीनं तरी चालतं ना माणूस. समजा देव फक्त नाही आलं पण देवाच्या मार्गाने तरी जाऊ शकतो ना माणूस. मार्ग दाबून गेले दयानिधी संतते. आणि काय झालं तुकोबारा एक वेळेस निळोबाराला म्हणले निळोबाराच्या घराला तुमची पावलं लागू द्या, माझ्या घरी येऊन मला एकदा दर्शन द्या. तुकोबारा सहज म्हणले येतो. पण कसं आहे परमार्थाचा व्याप लय कठीण आहे. बघा एकदा ह्याच्यात आल्याशिवाय कळत नाही. भक्ती ते कठीण सुला पाहुण्या रावळ्याला घरातल्याला नातेवाईकाला वेळ द्यायला टाइम सुद्धा मिळत नाही. आम्हाला सगळे नाराज असते जे मनातून परमार्थाला लागला. आणि मग तुकोबाराला ते निळोबाराकडे जायला टाइमच मिळाला नाही. निळोबाराला वाटता येते नाता येते. ज्यावेळेस साधू घराला येतो का साधू संत त्याच्या एवढा मोठा आनंद जगात कोणता नाही. संत येते घरात दसरा बघो साधूचे पाऊल जर घराला लागले तर कसं झालं तर
त्या घरात कुठलाही दोष राहू शकत नाही. वासनेचे बीज जळवणी साधू नाही भेटले. एखादी पतिव्रता माऊली जरी घरात नेली, घरात त्या माऊलीचा पाऊल लागला. पतिव्रता माऊली आणि साधू जगात त्या दोघांमुळेच पृथ्वी स्थिर आहे. तुका म्हणे पतिव्रता देवा घरी सत्ता, एवढी ताकद आहे पतिव्रता माऊलीकडे. आणि साधू धर्मा यावा, तुकोबरायानं माझ्या घरी येऊन मला दर्शन द्यावा असं निळवायला पाहिजे. ही शब्दही दिलाय. पण काय झालं, मधीच तुकोबरायाला वाटलं आता आपण तुकोबरायाचं वय जायचं आहे का. आपले 60-60 वर्ष झाले तरी आपल्याला अजून वाटतंय ते मी नाही सांगतो, त्याची त्याने ओळखून गेली. 60-70 वर्ष तू झालं आणि एखाद्या वेळेस आमच्यासारखे भेट झाले का महाराज. काय झालं, पोरं दवाखान्यात सुद्धा येत नाही. आता 70 वर्ष झाले अजून कशाला दवाखान्यात असं वाटतंय का आपल्याला. 42व्या वर्षी तुकोबराय निघाले. किती वर्ष, 42. बास म्हणले आयुष्य मला. काय करायचंय जीवनात. पुढे एखादा पाऊस चुकीचा पडला तर केलेलं बी साफ होतो. कर्ण चळे थोडा तरी धडची होय वेळा, एवढं सोपं नाही. प्रचंड दुधाचे भांडी त्या माझी कांजी एक थेंब पडे. हे दही दुधनात पजोडे करी खवडे दुधाचे. एवढ्या मोठ्या कढईभर दूध आहे आणि त्याच्यात एक कांद्याचा रस एक थेंब टाकायचा. त्याचं दही होत नाही, दूध होत नाही, तूप होत नाही आणि दूध राहत नाही. जीवनात जीवनभर तुळशीसारखं जीवन चालायचं जीवनभर. आणि शेवटला कुठं जर चुकलं मग काय माणसाचं खरं नाही. आमच्या माळकरी होते, 20 वर्षाला घातली होती. मग जन्मभर एवढी सेवा केली आणि शेवटी दवाखान्यातून परत पाठवलं. परत पाठल्यावर बाजावर झोपल्या एक दिवशी आठवण झाली. पोराला म्हणले मला वाटतंय काळ्या पिशवीत आणता का. झाला होता, राहिला होता. किती दिवस जगला यापेक्षा माणूस कसा जगला हे महत्वाचं आहे. 42व्या वर्षी तुकोबरायाला वाटलं नको आता बस. मग त्याने देवाला निरोप पाठवला. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करा देवा. या अरे मी दीन आहे, दयाळू आहे, माझ्याकडे एकदा माझा उद्धार करायला या. जे भाविक असतात का, ज्यांना जीवनातलं सार कळालंय का, ज्यांना जीवनातलं सार कळालं त्यांचं एकच ध्येय असतं, काही मी उद्धार पाव.
पुन्हा हे जन्म नको, पुनरपि जन्म काय साधे का जन्मातानी दुःख, मरतानी दुःख, आणि परपंचात तरी सुख आहे. श्रीमंत सुखी आहे, गरीब सुखी आहे, लय मोठा लेकरवाला सुखी आहे. संसारा माझी असते सुख, तरी का त्यागिती संकातिक, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. अशा वाले दुखी हो, ज्याला 4-5 पोर आहेत ते सुद्धा रडत या, ज्याला झालं नाही ते सुद्धा म्हणतो देवानं देवानं म्हणायचं काही आपल्याला. बस सगळे दुखी आहेत. दुखी असल्यावर जगण्याची काय अपेक्षा आहे? तुकोबारायाने नको, तुकोबारायाने देवाला निरोप पाठविला, देव आले. आपुल्या माहेरा गाई नदिया, आपुल्या माहेरा गाई नदिया, आपुल्या माहेरा गाई नदिया. ते जाण्याची वाट बघतो. देवा मला कधी नाही ताईशी जाणार जे तेही उदास मधीच थोडे बाबा सांगतो मी. 1964 बाबाने घशाचा कॅन्सर झाला. 1964 घशाचा कॅन्सर झाला. जिकडं तिकडं चौकट तपासलं, त्यांना नगरला मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केलं. आता अहिल्यानगर झालं ना, आणि तिथं ॲडमिट केलं. नेमकी अशी आडीवारी होती, दिंडी जायची आहे, दिंडीत जायचं आहे. सगळ्यांनी विनंती केली बाबांनी, दादाला नाका निसार, ही जी टीम होती बाबाची. आणि दवाखान्यात पडून राहण्यापेक्षा मला तुमचं, मी नाही ओरडलो, नाही म्हणलो, नाही नाचलो, मला ऐकायला तरी कानावर मिळेल ना. पवित्र ऐकायला माझं शरीर पवित्र होईल ना. मला यायचं तुमच्या संघात. अरे बघीत बसून राहतो मी. ते म्हणजे नाही बाबा, तुम्हाला न्यायसारखं नाही. मी एक जण कुणीतरी बाबाजवळ थांबलो, बाकीच्या लाला बाबा सगळी टीम होती यांची. यांनी दिंडी नेली, दिंडी तिथं मठावर थांबली. दशमीच्या दिवशी बाबाली दवाखान्यात राहूच वाटला. दिवसभर बाबा एकच टाइम बघत होते, मला इथून निघताना कसं येईल, मला इथून जाता कसं येईल. संधीची वाट, संधी सापडा. संध्याकाळी जिकडं तिकडं सामसूम झाल्या बाबाने हातानं सलाईन तोडल्या. हातानं चरित्रामध्ये आहे सलाईन तोडल्या. शेजारचं झोपलं, रात्रीच उठले रेल्वे स्टेशन गाठलं आणि तिथून रेल्वेनं धरून कसे पंढरपुरात सकाळी 7-8 वाजता पंढरपूरला गेले. दवाखान्याच्या वेळेस तिथं जाऊन बसले. म्हणजे बाबा आले. लोकांनी गर्दी केली. एकादशीचा दिवस आहे, पण ज्या बाबाच्या दर्शनाला ज्या ठिकाणी बसवीत होते का, त्या ठिकाणी बाबाने बसविलं, कपडे दुसरे घातले, बसविलं. बाबाच्या तोंडातून थोडं रक्त वाहत होतं. तोंडात रक्त साचायला लागलं. तर दुखण्याच्या माणसाचं काय होऊ शकते. पण ती बाकीच्या दर्शन करणाऱ्याला वाटलं आज आषाढी एकादशी आहे,
बाबाने पान कसं काय खाल्लं. आषाढी एकादशी बाबा पान कसे खातील. लोकांनी तोंडाकडे बघावा, दर्शन घ्यावा, तसंच पुढे जावा. मग एक जण जवळचं म्हणले बाबा आज एकादशी आहे. म्हणजे तुम्ही पान कसं खाल्लं. म्हणजे नाही खाल्लं. तोंडात रात झाले. म्हणले ज्यावेळेस ते बाजूला जाऊन थुकले तर रक्त पडत होतं. माझा सांगायचा मुद्दा आहे साधू मरणाला भीत नसतात. मरणाला हाका मारते. ये मी तयार आहे. ज्या दिवशी यायचं त्या दिवशी आहे. मला त्याची गरज नाही. तसं तुकोबर आहे सहदेह वैकुंठाला गमन करून गेले. पण इकडे ही बातमी त्यांच्या शिष्याला कळाली ना. कुणाला शब्द दिलेला. लोक म्हणते शब्द संत तर खोटं बोलत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अरे हे लई कठीण आहे. माळ घालणं खरंच बोलावं लागतंय. खोटं बोलता येत नाही. लबाडी करता येत नाही. कोणाला वाईट बोलता येत नाही. एवढंच पण आहे. मी एक दिवशी बोलत बोलत आमच्या मालकाला शब्दच बोललो. ते म्हणजे काय महाराज जायचं ना तुम्ही. हो म्हणा तुम्ही महाराज आहे. कीर्तन सांगता असं बघतो काय पुन्हा कान धरले. काय असं म्हणतो तिकडे करत आवडी हो कसं व्हायचं तसं हो घालायची का माळ. हा माळकऱ्यांनी माता मालकिनीला सुद्धा सवी द्यायची नाही. तर या माळीचं पवित्र आणि माता मालिनी गळ्यात मंगळसूत्र असल्यावर पतीचा अपमान करायचा नाही. नाहीतर आपल्या 42 कुळ्या नरकाला गेल्याशिवाय हे काय मंगळसूत्र आहे आपलं. हे पत्ते पाळावं लागते. आणि ही बातमी तिकडे निळवरायला कळाली ना. तो खोबऱ्यात गेले म्हणले. ते म्हणजे गेले. मला येतो म्हणून कसे काय गेले. तो खोबऱ्यावर उपोषणाला बसलोय. आपलं निळवरा उपोषणाला बसलोय. तुकोबरायाने एक वेळेस उपोषण केलं पण 14 दिवस केलं. किती दिवस. 14 दिवस. पण हे त्यांच्या 3 पट पुढे गेले. निळोबाराय निळोबारायाने 42 दिवस उपोषण केलं. आता आम्ही मी तहसीलच्या दारात उपोषणाला बसतो. दिवसभर उपोषण करतो. संध्याकाळी कच्चून खातो. हो म्हणा आता उपोषणातच अरे निळोबारायाच्या उपोषणाची देवाला काळजी लागली. देवाला म्हणजे हे जर तुकाराम करीत मेलं. बरं तुकाराम नावामध्ये एवढी ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. अरे मग ते तुकोबरायामध्ये ते यम येणार नाही. हे मरणार की नाही. मग याचे किती दिवस असे हाल करायचे. म्हणून स्वतः देव तिला आले. देवा निळोबाराला परतीला वाचोनी आला सीता. देव आले आपण तर काही करू ना. संत आले घरात तो दिवाळी दसरा आहे. देव आल्यावर अहो आनंदच नाही ना. आनंदच मानणार नाही. निळोबाराय म्हणजे कोण आहे. ते म्हणले मी देव आहे. निळा म्हणे आम्ही नळ खोजी. घरच्यावणी बोलू का. घरच्यावणी देवाला ओळखीत नाही म्हणायला ताकद किती असेल. देवाला
निळामणी देवा, निळामणी तूच नोळखची देवा. ओळखीत नाही तुला सांग देवाला. आवा आपल्याला एखाद्या वेळेस एखाद्यानं ही गोष्ट इथं उच्चारायसारखी नाही. एखाद्यानं काही करावा गोंधळ किंवा थटवा आणि त्याच्यात कुठंतरी एखाद्या जाणत्यानं सांगावं तुमचा पावन झाला गालीन डबल. एवढं सोपं आहे का? हे म्हणलं ओळखीत नाही चाल, ते म्हणलं मला ओळखीत नाही, कुणाला ओळखीतो? अरे माझ्या गुरुची आठवण करतोय. तू कयाचा धावा करीत असो नाही बघ, देवाची गरज नाही करा, भक्ती करायची असतो. श्री गुरु सारिका हस्ता पाठीराका इतरामध्ये देवाला, इतरामध्ये मंत्री तंत्री सगळे आले इतरामध्ये. गुरु जर समर्थ असेल बस गरज नाही कोणाची. इतरांचा लेखा बस तू कवर आहे पाहिजे. देव म्हणला वा जीवनात भक्त बघितले पण असला कट्टर नाही बघितला. तुकोबरायले आणि तुकोबरायने निळोबरायला तुकोबराय 3 वेळेस आले. आता इतकं नाही सांगत. एकदा भागीरथीसाठी आले का नाही, एकदा जगनाडे महाराज त्यांच्यासाठी आले आणि एकदा शिष्यासाठी. बघा गेलेला माणूस परत आले, एवढी ताकद आहे परमार्थ. आता काही सुशिक्षित म्हणत असते हे काही खरं आहे का? मला त्यांच्याशी वाद निघालायचा नाही, तिकडे जायचं नाही. जे गात्यातही ग्रंथात आहे ते तुमच्याकडे मांडून माझं मी निघून कोणी आलं म्हणून, नाही तर नाही आलो. एक पट्ट्यात म्हणतो तुका म्हणायचं देव कुणाला गेले कसे. म्हणलं मी काय बघायला, तो जाऊन चौकशी कर कुठं त्याच्याबरोबर डोकला काय काय म्हणते देवच नाही काय म्हणते त्यांच्यासाठी भांडण करायला आपल्याला टाइम आहे का? मग तुकोबराय 3 वेळेस आले. त्या तुकोबरायाचा शिष्य निळोबराय, निळोबरायाकडे काही मंडळी आले उद्धार होण्यासाठी. त्यांनी आपला मंत्र द्यायचा. माऊली दादा जसे द्यायचे ना, जप द्यायचे, कोणाला काही सांगायचे, कल्याण वाटायचं, कोणाला कोणी यायचं मला येतं बी नसतं, जसा भाव तसा देव. मग निळोबरायाकडे काही भक्त मंडळीचे आम्हाला वाटतंय काही मी उद्धार पावीन, काही कृपा करील, आम्ही भक्ती करतो पण उद्धार होण्याच्या मार्गावर नाही. मग देव माणसाचा उद्धार करतो, दिनाचा उद्धार करतो असं सगळे लोक सांगते. आमचा उद्धार कधी होईल? तुको निळोबराय म्हणले माणसाचा होईल ह्याच्यात नवल नाही. पैसे दिन उद्धार
माणसाचा तर होईनच होईन. दीन उद्धरणे नवल कोण. नवल म्हणजे